कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. संगमेश्वरमध्ये महामार्गावर तिरडी आंदोलन. मुंबई गोवा महामार्गासाठी मोठा जनाक्रोश. आंदोलक आणि पोलिसात मोठी झटापट. रखडलेल्या कामामुळे कोकणवासी आक्रमक. तळा बस स्थानकाचे काम पूर्ण. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर ठेकेदार सक्रिय. निकृष्ट कामाची शिवसेनेकडून पाहणी. 24 तासात दुरुस्तीचे काम पूर्ण. पद्मदुर्गावर रंगला शिवशाहीचा जागर. शिवपालखीचा सोहळा उत्साहात झाला संपन्न. ऐतिहासिक युद्धकलांचे भव्य दिव्य सादरीकरण. शेकडो शिवप्रेमींची गडावर मोठी उपस्थिती. आणि पृथ्वीक प्रताप शिवाली परब रत्नागिरीत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपन्न. लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप. विविध विकास कामांची कलाकारांकडून प्रत्यक्ष पाहणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासियांचा संयम आता पूर्णपणे सुटला आहे. संगमेश्वर येथे आज जनाक्रोश तिरडी यात्रा काढून महामार्ग प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. आंदोलक जेव्हा बाजारपेठेतून महामार्गावर आले तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. महामार्ग प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. यावेळी संतप्त झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले आणि गाडीत बसवले. विशेष म्हणजे येथील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हा पूल कधीही कोसळून मोठा अनर्थ घडू शकतो असा इशारा आंदोलकांनी निदर्शनास आणून दिला. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे कोकणकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून महामार्गाचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. करोडो रुपये या रस्त्यामध्ये 18 वर्ष गेलेत. 18 वर्षामध्ये करोडो रुपये खर्च झाले. ते कुठे गेले? एवढे लोकांचे मृत्यू झाले. 7,000 लोकांचे मृत्यू झाले. किती लोक अपंग झालेत? त्यांच्याकडे 10,000 लोक अपंग झाले. 10,000 लोक अपंग झालेत. आणि मला हे ह्या माध्यमातून कोकणकरांना एक आव्हान करावंसं वाटतंय. अरे, एका हातकणीसाठी कोल्हापूरकर नुसते रस्त्यावरती येतात आणि हा मुंबई गोवा महामार्ग 18 वर्ष रखडलाय. त्या 18 वर्षामध्ये तुम्ही काय झोपलात का कोकणकर? हा प्रशासन तर झोपलेलाच आहे. प्रशासन काही काळीचं कामा नाही. हे मंत्री संत्री कोकणातले फक्त आपला फक्त फायदा बघतात. तुम्ही जरा चांगल्या डोळ्याने तुमचे डोळे उघडा. कोकणकर डोळे उघडा. आता वेळ गेली नाहीये. रायगड जिल्ह्यातील तळा बस स्थानकाच्या निकृष्ट कामाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. 2 वर्षांपूर्वी 10 लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या बस स्थानकाच्या दुरुस्तीमधील पीओपी शुक्रवारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत मांदाड येथील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातू आणि राकेश वडके यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर ठेकेदार ताळ्यावर आला आहे. घटनेला 24 तास उलटण्यापूर्वीच ठेकेदाराने युद्ध पातळीवर बस स्थानकाच्या पीओपीचे काम पुन्हा सुरू केले आणि दिवसभरात ते पूर्णही केले. मात्र अवघ्या 2 वर्षात काम कोसळल्याने सरकारी निधीचा विनियोग आणि कामाच्या गुणवत्तेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांनी या तत्परतेचे स्वागत केले असले तरी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली जात आहे. मुरुड येथील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर 17वा पद्मदुर्ग जागर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुरुड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्था आणि विविध शिवप्रेमी संघटनांच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. राधाकृष्ण मंदिरापासून निघालेली पारंपरिक शिवपालखी खोरा बंदर मार्गे बोटीने किल्ल्यावर नेण्यात आली. यावेळी संपूर्ण गड भगवे ध्वज आणि जय भवानी जय शिवाजीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. कार्यक्रमात श्री कोटेश्वरी माता आणि शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. इतिहास अभ्यासक प्रतीक कालगुंडे यांनी शिवरायांच्या राजनीतीवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
यासोबतच तलवारबाजी, बाणापट्टा आणि मल्लखांब यांसारख्या साहसी युद्धकलांच्या सादरीकरणाने उपस्थित शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून किल्ला संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. महाप्रसाद आणि गड स्वच्छतेने या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता झाली. 17 वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम किल्ले संवर्धनाचा मोलाचा संदेश प्रभावीपणे देत आहे. आज पद्मदुर्ग जागर आपण केलेला आहे. तो उत्सव सुद्धा दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा शिवभक्तांची मायादेवी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. साहजिकच आहे, गेले काही वर्षापासून सातत्यपूर्णाने या भागातील शिवभक्त असतील, रायगड जिल्ह्यातील असतील किंवा इतर भागातले सुद्धा शिवभक्त असतील, त्यांनी जो काही प्रयत्न करतात त्याला यश येतं आपल्याला पाहायला मिळतं. या निमित्ताने केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना विनंती करेन की विशेष करून अशा आपल्या ह्या दुर्गांवर, किल्ल्यांवर, पद्मदुर्गावर त्याचं संवर्धन होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपण महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये बांधतोय, पण हे मूर्तिमंत जिवंत स्मारक महाराजांचं या ठिकाणी आहे. त्याचं जर जतन केलं तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं महाराजांसाठी मुजरा कुठला आपला असू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याला आपल्या माध्यमातून विनंती करेन, मुरुडला जरूर आपण भव्यदिव्य महाराजांचं स्मारक बांधा, पण ह्याच पद्मदुर्गावर महाराजांचं आपण म्हणजे शिवाजी महाराजांचं आणि त्याचबरोबर शंभूराजांचं सुद्धा जर आपण स्मारक बांधू शकलो मला वाटतं समाधान माझ्या ते शिवभक्ताला होतं. एक नंबर. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहात पार पडले. या विशेष कार्यक्रमाला हास्यजत्रा फेम लोकप्रिय कलाकार पृथ्वीक प्रताप आणि शिवाली परब यांनी उपस्थिती लावली. त्यांनी ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध विकास कामांची सविस्तर पाहणी करून प्रशासनाचे तोंड भरून कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या प्रदान करून त्यांनी उत्साहात गृहप्रवेश केला. यासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जनावरांचे गोठे व शेळीपालन शेडची पाहणी करण्यात आली. नवीन मंजूर कामांचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदई रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वी झाला. कलाकारांनी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या सामूहिक मेहनतीचे कौतुक करत विकासाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरालाही ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच देवघर ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलताना दिसत असून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात अधिकच रंगत भरली. नमस्कार. बरे मग सगळे मजेत चालू आहे ना? थंडी जामच लिहो गावा इलय तेव्हा कुडकुडलं एकदम असा झाला काय बाई हिमालयाच्या खाली इलय की काय. कुडकुडी भरली अंगात. स्वेटर घालतोय, मोजे घालतोय काय, कान टोपरे घालतोय काय मला कळणार नाही, म्हणून म्हटलं साडी नेसून येऊया. थंडी वाजली कशी घेऊन बरी ना. खूप छान वाटलं मला तुमच्या गावात येऊन. आपल्या गावात तर आले मी तर त्याच्यामुळे दुसरा वेगळा कौतुक करायची गरज नाहीये. ह्या लोकांना कळू दे आपलं गाव किती छान आहे ते. हो की नाही? धन्यवाद. आमचं इतकं जोमात, इतक्या जोरात, इतक्या उत्साहात स्वागत केला तुम्ही सगळ्यांनी. खूप छान वाटलं. तुमचा गोडवा, तुमची रिस्पेक्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत पृथ्वीक दादा आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो. मी प्रत्येक गावात जातो, व्हिजिट करतो बर का, आणि तिकडच्या लोकांना पर्सनली भेटतो. तिकडे काय जे काही योजना आहेत त्यांचा लाभ गावकरी कसे घेतायत हे बघतो प्रत्यक्ष, आणि आम्हाला यांचा रिपोर्ट द्यायचा असतो वरती. सो तुमच्या ज्या CEO मॅडम आहेत, व्हिडिओ सर आहेत, त्यांनी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण जेव्हा शासनाची इतकी खंबीर माणसं आपल्या पाठीशी उभी असतात तेव्हा आपल्यासाठी ग्रामस्थांसाठी सगळं सोयीस्कर होतं. आणि तुमचे
सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्यांचे सुद्धा आभार, कारण तुम्ही खूप मनापासून या योजना राबवता आहेत. मी मगाशी आम्ही सरपंचांच्या घरी गेलो होतो तेव्हा बायोगॅस ही जी योजना आहे पहिली त्यांनी स्वतःच्या खुद्द घरात आजमावून बघितली आणि मग लोकांना कळलं की बायोगॅसमुळे काय काय फायदे होऊ शकतात आणि मग लोकांनी ती स्वतःच्या घरात आणली. तर अशाच बऱ्याच योजना आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही याचाच प्रचार प्रसार करायला तुम्हाला भेटायला येतो. ही जी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी 100 गुण आहेत. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे डिवायडेड गुण आहेत आपल्याला. आता मला इथे आल्यानंतर, देवघरात आल्यानंतर असं वाटतंय की 85-90 इतक्या मार्कापर्यंत तर तुमचं काम झालेलंच आहे सगळं. पण आता उर्वरित जे मार्क आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत. ते आपण कसे मिळवू शकतो? तुम्हाला काही करायचं नाहीये. शासनाने तुमच्यासाठी योजना बनवलेल्या आहेत, त्याच्यासाठी ते पैसे सुद्धा देत आहेत आणि त्या योजना राबवल्यानंतर जी बक्षिसाची रक्कम आहे ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही करायचं नाही, या सगळ्या योजनांचा फायदा करून घ्यायचा आहे. तो कसा? तुमचे सरपंच इथे आहेत, त्यांना जायचं आणि छळायचं, त्यांना त्रास द्यायचा, मोठा त्रास द्यायचा. काय आहे ही योजना मला सांगा, हे सांगा, ते सांगा आणि त्या योजनेचा पुरेपूर लाभ उचलायचा आहे. बस बाकी काही नाही करायचं. हे करून तुम्ही 100 मार्कापर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही जिंकू शकता 5 कोटीची रक्कम. 5 कोटी ही जी रक्कम आहे शासनाकडनं तुमच्या ग्रामपंचायतीला मिळणार आहे आणि ह्यातून आता तुम्ही खूपच छान करताय. तुम्हाला गरजच नाही असं वाटलं मला गावात येऊन. पण हे जे 5 कोटी मिळाले तर मला असं वाटतं हे जे गाव इतकं डिजिटल झालंय मग तर मुंबईत सारखं तुम्ही वागाल आणि मुंबईला मागे टाकाल देवघर, हो की नाही? सो हे रक्कम आपल्या गावात यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पनवेलमध्ये अत्यंत शक्तिशाली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI एकत्र आल्यामुळे विरोधकांचे आव्हान उरले नाही असे ते म्हणाले. राज्यातील 90% अधिक महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन करेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. आता या संबंधात हा सांगणार आहे की पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही आमच्यासाठी फार अवघड निवडणूक नाही. या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, रामसेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्ट्रॉंग असा पक्ष आहे आणि त्याला रिपब्लिकन पक्षाची फार मोठी साथ आहे. आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आपल्या महायुतीसोबत आहे. त्यामुळं या ठिकाणी ही निवडणूक जिंकणं आम्हाला अजिबात अडचणीचं वाटत नाही आहे, कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पनवेलचा विकास झालेला आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहेत आणि अजूनही प्रश्न काही पेंडिंग आहेत ते सोडवण्यासाठी जो आमचा जे NDAचं सरकार आहे ते सरकार भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे जे आमचं महायुतीचं सरकार आहे हे सरकारसुद्धा पनवेलला स्ट्रॉंग करण्यासाठी, पनवेलच्या ज्या समस्या आहेत सोडवण्यासाठी आम्ही पनवेलला भरपूर अशी मदत करणार आहोत. आपण उद्धव ठाकरेंचा किस्सा देखील सांगितलेला आहे की त्यांच्या मशिलीमध्ये ऑइल. नाही, मी हे सांगितलं की आता उद्धव ठाकरे हे जे आहे ते राज ठाकरे आणि त्यांनी सोबत घेतल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे. काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे आणि आता त्यांची ताकद पूर्णपणे ती उद्ध्वस्त झालेली आहे किंवा ती छिन्न झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी 19मध्ये आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं, महायुतीसोबत राहायला पाहिजे होतं. ते काँग्रेसकडे गेले, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं पण त्यांनी धनुष्यबाण ते त्यांच्या हातून गेलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर पोचला होता आणि त्यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं तिकडे जरी ते गेलेले असले तरी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना त्यांना फायदा अजिबात होणार नाही, कारण मुंबईमध्ये 60% नॉन मराठी वोटर्स आहेत, 40% मराठी वोटर्स आहेत आणि त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेतलेलं असल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पाणीपत होणार आहे आणि आम्ही सगळी महायुती जी आहे
BJP, शिवसेना आणि RPI आम्ही सोबत सगळे लढतो आहोत आणि मुंबई महानगरपालिकेसुद्धा आम्ही जिंकणार आहोत, पनवेल महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका ज्या आहे त्याच्यामध्ये 90-92% महानगरपालिका आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील जनता महायुतीसोबत खंबीरपणे उभी असल्याचे पडळकर यांनी सांगितले. महायुतीचा विजय निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होते. महायुती इथं निवडणूक लढवते. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाते. या विभागाचे लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर, या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर, माननीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुती जवळपास आताच घोषणा त्यांनी केली 71च्या वर जागा ह्या महायुतीच्या निवडून येणार आहेत. गावगाड्यातली असंख्य लोक या परिसरामध्ये राहत आहेत. गावातली लोक आणि गावाकडची लोक आता जीवाभावानं एकत्रितपणे नांदतायत, सगळे एकत्रितपणे पुढं जात आहेत. गावंसुद्धा चांगल्या पद्धतीनं भाजपा नेतृत्वाने डेव्हलप केलेले आहेत. गावाकडच्या प्रत्येक राहणाऱ्या लोकांना मी नम्रतेची विनंती केली आहे की आपल्या गावाकडचा दुष्काळ ज्यांनी हटवला, आपल्या गावाकडे ज्यांनी पक्के रस्ते दिले, आपल्या गावाकडे विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या शाळा दिल्या, आरोग्याच्या चांगल्या सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिल्या, त्या लोकांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे आणि लोकांचा खूप चांगला पाठिंबा, उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुतीला आहे. सर, उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांची उद्या पनवेलमध्ये सभा होते, मात्र केवळ मतांचा जोगा मागायला येऊ नका, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी टीका हर्षवर्धन. अरे विरोधक काही बोलत राहतात. देवाभाऊ काम करणारा माणूस आहे आणि ह्या चोंबड्या लोकांनी काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. देवाभाऊ अत्यंत सक्षम आहेत. दिबा पाटील साहेबांचा सन्मान हे आमचं सरकार करणार, कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. एखादा निर्णय होणार म्हणून एखादं आंदोलन करायचं, बातमी छापून आणायची, TV वरती बातमी आणायची आणि परत त्याच्यावरती दुकान चालवायचं, हे विरोधकांचा धंदा झालेला आहे. आणि त्यामुळं देवाभाऊ हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची त्यांची भूमिका आहे. त्याच्यासाठी ते रात्रीचा दिवस करतायत. महाराष्ट्र पूर्णपणे बदलतोय, शहरं पूर्णपणे बदलतायत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न देवाभाऊंनी 14 पासून सुरू केलेला आहे आणि त्याचं आता यश मोठ्या प्रमाणात मध्ये येत आहे. त्यामुळं कुणी विरोधकांनी सल्ले देण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या परिसरातली लोक देवाभाऊंच्या सोबत आहेत, भाजपाच्या सोबत आहेत. वरवली ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी 10 जानेवारी 2026 रोजी महिला बचत गटांसाठी एका विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सरपंच सौ प्राजक्ता यादव, उपसरपंच रामचंद्र आखाडे आणि ग्रामपंचायत सदस्य संतोष यादव, स्वप्नाली यादव, कमल पड्याळ व वैशाली जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणात महिलांना मेणबत्ती, अगरबत्ती, साबण आणि फिनेल यांसारख्या विविध घरगुती वस्तू बनवण्याचे सविस्तर प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम तसेच सोमजाई ग्रामसंघाच्या अध्यक्षा कांचन सावंत, उपाध्यक्ष सीमा यादव आणि सचिव निलिमा यादव यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन करत प्रोत्साहित केले. CRP अंजली यादव यांच्यासह परिसरातील अनेक महिला भगिनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने म्हातवली येथील ठाकूरनगरमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. या विशेष उपक्रमाचे उद्घाटन उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या शिबिरात MGM कामोठे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची कसून तपासणी केली. यामध्ये अस्थिरोग, नेत्ररोग, हृदयविकार आणि दंतचिकित्सा यांसारख्या विविध गंभीर आजारांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. गरजू रुग्णांना मोफत औषधे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हातवली व परिसरातील शेकडो नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी महेंद्र पाटील, सुलेमान शेख, सुनील भोईर यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा थेट घरापर्यंत उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. मार्फत आपण आज सेशन करतोय. हा शिबिर ठेवलेला आणि एमजीएमचे सगळे डॉक्टर तज्ञ, स्नेहा मॅडम, बाबुल साहेब आणि सगळ्यांचा स्टाफचा मी आभार मानतो. असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि त्याच्यामुळे सगळं गोरगरिबांना आपल्याला सेवा मिळेल आणि तुमच्यातर्फे तुम्हाला पण ब्लड बेसिन भेटेल आणि आम्हाला पण ब्लड बेसिन भेटेल. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचे धन्यवाद मानतो. या बातमीपत्रासह बेझाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.